हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण TET CET या परीक्षेतील CDP या विषयातील कोहलबर्ग यांच्या सिद्धांतावरील 2013 ते 2025पर्यंत परीक्षेत आलेल्या प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. या परीक्षेमध्ये हमखास कोहलबर्गवर 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. चला तर मग वळूयात आपल्या विषयाकडे. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? सप्टेंबर 2013. उत्तर आहे कोहलबर्ग, लॉरेन्स कोहलबर्ग. पुढचा प्रश्न TET 2014मध्ये विचारला होता. कोहलबर्ग यांच्या मते नैतिक विकासाचे किती स्तर आहेत? तर उत्तर आहे 3 मुख्य स्तर आहेत. पुढचा प्रश्न CTET फेब्रुवारी 2015. कोहलबर्ग यांच्या मते नैतिक विकासाच्या किती अवस्था आहे? उत्तर 6 अवस्था, प्रत्येक स्तरात 2. पुढचा प्रश्न TET 2015. हायन्झची दुविधा कशासाठी वापरली? उत्तर नैतिक तर्कशक्तीची अवस्था ठरवण्यासाठी. चोरी करावी का व का करावी असे विचारले. पुढचा प्रश्न CTET सप्टेंबर 2015. हायन्झने चोरी करू नये कारण त्याला तुरुंगात टाकतील ही कोणती अवस्था आहे? अवस्था 1, शिक्षा व आज्ञापालन अभिमुखता. पुढचा प्रश्न CTET सप्टेंबर 2016. चोरी करावी कारण बायको वाचली तर माझी काळजी घेईल ही कोणती अवस्था आहे? ही अवस्था 2 आहे, साधनात्मक सापेक्षवादी किंवा स्वार्थी अभिमुखता असे या अवस्थेचे नाव आहे. पुढे पाहूया TET 2017. पूर्व पारंपरिक स्तराचे वय किती? उत्तर साधारण 0 ते 9 वर्षे. पुढचा प्रश्न CTET डिसेंबर 2017. चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी अभिमुखता कोणती अवस्था आहे? ही अवस्था 3 आहे. या अवस्थेचे नाव आहे पारंपरिक स्तरातील पहिली अवस्था. पुढे पाहूया MPSC 2018. हायन्झने चोरी करावी नाही तर लोक त्याला स्वार्थी म्हणतील ही कोणती अवस्था? तर ही 3री अवस्था आहे, इतरांना आवडावे, चांगले ठरवले जावे. पुढचा प्रश्न CTET सप्टेंबर 2018. कायदा व सुव्यवस्था अभिमुखता कोणती? उत्तर अवस्था 4, पारंपरिक स्तरातील 2री अवस्था. पुढे पाहूया TET 2018. हायन्झने चोरी करू नये कारण कायदा मोडला तर समाज बिघडेल ही कोणती अवस्था आहे? ही अवस्था 4 आहे. पुढचा प्रश्न CTET जुलै 2019. कोणती अवस्था पूर्व पारंपरिक स्तरात आहे? उत्तर अवस्था 1 व 2 पूर्व अवस्था. पुढे पाहूया TET 2019. पारंपरिक स्तराचे वय किती? उत्तर साधारण 9 ते 16 वर्षे, बहुतेक प्रौढ येथे थांबतात. पुढचा प्रश्न CTET डिसेंबर 2019. सामाजिक करार अभिमुखता कोणती अवस्था आहे? अवस्था 5, उत्तर पारंपरिक स्तरातील पहिली अवस्था. पुढे पाहूया MPSC 2020. जीव वाचवणे कायद्यापेक्षा महत्त्वाचे, कायदा बदलावा ही कोणती अवस्था? अवस्था 5. पुढचा प्रश्न CTET जानेवारी 2020. वैश्विक नैतिक तत्व अभिमुखता कोणती अवस्था? अवस्था 6, उत्तर पारंपरिक स्तरातील 2री व शेवटची अवस्था. पुढचा प्रश्न TET 2020. मानवी जीवन कोणत्याही कायद्यापेक्षा पवित्र, चोरी करणे योग्य ही कोणती अवस्था? अवस्था 6. पुढचा प्रश्न CTET डिसेंबर 2020. सर्व लोक अवस्था 6 पर्यंत पोहोचतात का? तर नाही, कोहलबर्ग यांच्या मते फारच कमी लोक पोहोचतात, 5% पेक्षाही कमी लोक. पुढचा प्रश्न पाहूया TET 2021. कोहलबर्ग यांच्या मते नैतिकता कशावर आधारित आहे?
उत्तर योग्य अयोग्य ठरवण्याच्या तर्कशक्तीवर, कृतींवर नाही. पुढचा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2021. पियाजे अवस्था 2, कोहलबर्ग अवस्था 6. पियाजे यांचे काम पुढे नेले. पुढचा प्रश्न MPSC 2024. कॅरोल गिलिगन यांनी कोहलबर्गवर कोणती टीका केली? तर उत्तर कोहलबर्गचा सिद्धांत न्याय आधारित आहे. पुरुष केंद्री, स्त्रियांची काळजी आधारित नैतिकता दुर्लक्षित केलेली आहे. पुढचा प्रश्न सीटेट जुलै 2022. काळजी आधारित नैतिकता कोणी मांडली? उत्तर कॅरोल गिलिगन या कोहलबर्ग यांच्या शिष्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2022. 1 कप चुकून फुटला विरुद्ध 10 कप मदत करताना फुटले. अवस्था 1 मधील मूल काय म्हणेल? 10 कप फोडणारा जास्त वाईट, कारण नुकसान जास्त, हेतू पाहत नाही. पुढचा प्रश्न सीटेट डिसेंबर 2022. हेतू महत्त्वाचा कोणत्या अवस्थेपासून? उत्तर अवस्था 4 पासून. पारंपरिक स्तर, चुकून केले विरुद्ध हेतुपूर्वक केले. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2023. शिक्षकाने एक युक्तिवाद मांडावा म्हणजे काय? तर उत्तर मूल अवस्था 2 वर असेल तर शिक्षकाने अवस्था 3चा युक्तिवाद मांडावा असे मत कोहलबर्ग यांचे होते. सीटेट ऑगस्ट 2023. नैतिक दुविधा वर्गात कशासाठी वापरावी? उत्तर मुलांना एक स्तर वरच्या अवस्थेचा विचार करायला लावण्यासाठी, कोहलबर्ग यांच्या मते. पुढचा प्रश्न पाहूया. MPSC 2023. शाळेचा नियम आहे म्हणून गणवेश घालतो ही कोणती अवस्था आहे? उत्तर अवस्था 4 मध्ये. कायदा व सुव्यवस्था. TET 2024. शिक्षकांना आवडते म्हणून अभ्यास करतो ही कोणती अवस्था आहे? ही अवस्था 3 आहे. चांगला मुलगा किंवा चांगला मुलगी. पुढचा प्रश्न पाहूया. सीटेट जानेवारी 2024. वेग मर्यादा पाळली पाहिजे नाहीतर अपघात होतील ही कोणती अवस्था? अवस्था 4. सामाजिक सुव्यवस्था. पुढचा प्रश्न सीटेट जुलै 2024. आपत्कालीन परिस्थितीत वेग मर्यादा मोडणे योग्य. अवस्था 6. अवस्था 6 काय म्हणते? उत्तर जीव वाचवणे हे महत्त्वाचे, हे तत्त्व कायद्यापेक्षा मोडणे योग्य. इथं सांगितले आपत्कालीन परिस्थितीत. पुढचा प्रश्न पाहूया. MPSC 2024. भ्रष्टाचार कायदा मोडून उघड करणे ही कोणती अवस्था? अवस्था 5 व 6. कायद्यापेक्षा न्याय महत्त्वाचा. पुढचा प्रश्न रेल्वे रुळावर 5 लोक एका बाजूला एक ट्रॉलीचा रूळ बदलणार का? अवस्था 6 काय म्हणते? कमीत कमी हानी तत्व. एकाला वाचवणे पण दोषी भावना राहील. पुढचा प्रश्न TET 2025. मृत्यूदंडाबद्दल अवस्था 6 काय म्हणेल? उत्तर मानवी प्रतिष्ठेच्या तत्व विरुद्ध पर्याय शोधा. तत्व महत्त्वाचे. सीटेट जुलै 2025. सत्याग्रह कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे? उत्तर अवस्था 6. अन्याय कायदा विरुद्ध अहिंसक लढा तत्वासाठी. पुढचा प्रश्न MPSC 2025. कोहलबर्ग यांच्या मते नैतिक वर्तन व नैतिक विचार सारखेच असते का? तर उत्तर नाही. उच्च विचार असूनही कृती वाईट असू शकते. सिद्धांत फक्त विचार मोजतो. पुढचा प्रश्न TET 2025. एक स्तर ओलांडल्याशिवाय पुढचा येतो का? उत्तर नाही. क्रमाने टप्प्याटप्प्याने विकास होतो. पियाजे सारखे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चला आता मग थांबू इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.